घाटकोपर दादर गिरगावरणी आता परळ लालबाग परिसरात पांढरी पट्टी दिसायला लागली आहे। परळच्या राजकमल हाईट्समध्ये पांढरी पट्टी दिसते आहे। मुंबईच्या अनेक परिसरात आता पांढऱ्या पट्टीला विरोध वाढतोय। गिरगावात तर फुटपाथच पूर्णपणे पांढऱ्या पट्टीने रंगवण्यात आलेला आहे। पांढऱ्या पट्ट्यावरून मनसे आणि जैन मुनी आमने-सामने आले होते। पालिकेने पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर अशा घटना वारंवार का घडतायत हा सवाल आता मुंबईकर उपस्थित करतोय। गिरगाव आणि आता लालबागमध्ये सुद्धा ही व्हाईट पट्टी जी आहे ती पाहायला मिळते। राजकमल स्टुडिओमध्ये आपण आहोत आणि राजकमल स्टुडिओमधली ही व्हाईट पट्टी आपल्याला पाहायला मिळते। राजकमल स्टुडिओची राजकमल हाईट्समध्ये आता ही व्हाईट पट्टी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। एकंदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिली गेली तर राजकमल स्टुडिओ जे परळमधलं आहे तिथं आता ही व्हाईट पट्टी जी आहे ती लावण्यात येते। खरं तर कॉलनीचा विषय आहे आणि खऱ्या अर्थानं आता ही गोष्ट आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। या सगळ्याबाबत आता कोणी आक्रपवित्र घेत आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे। मात्र ही व्हाईट पट्टी जी आपण बघतोय ती आता परळच्या भागात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। एकंदर पाहायला गेलं विषय खरं तर घाटकोपरवरून सुरू झाला, तो माहीम दादरपर्यंत पोहोचला, काल गिरगावला होता आणि आता खऱ्या अर्थानं राजकमल स्टुडिओ म्हणजे परळ लालबागच्या परिसरात पण हे चित्र आता पाहायला मिळत आहे। आता विरोध कसं लोक करणार त्याच्याकडे लक्ष लागलं आहे। श्रेयसा सावंत, पुढार न्यूज, मुंबई।